काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 7वा भाग. गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन एकदाचं निश्चित झालं, मात्र त्यात पुन्हा काही बदल करण्यात आले. त्यात लांबी, रुंदी आणि उंचीच्या प्रमाणातही काही बदल केले गेले. पूर्वीच्या 80 फुटांच्या उंचीऐवजी 85 फुटांची उंची नक्की करण्यात आली. रुंदी 68 ऐवजी 64 फुटांची करण्यात आली आणि लांबी 150 फुटांऐवजी 143 फुटांची असणार होती. मधली मुख्य कमान आणि तिच्या डाव्या उजव्या बाजूला प्रत्येकी एक अशा एकूण 3 कमानी असणार होत्या. घुमट पूर्वीच काढून टाकण्यात आले होते. त्याऐवजी मधल्या मुख्य कमानीवर 4 लहान आकाराच्या मनोऱ्यांचं नियोजन केलं होतं. गेटवे ऑफ इंडियाची बांधणी आणि रचना यावर सूचना करण्यासाठी महानगरपालिकेनं नेमलेल्या समितीला आराखडा मान्य झाला. तरीही या समितीचे सदस्य जोसेफ बाप्टिस्टा यांनी ताजमहाल हॉटेलच्या शेजारी असलेली ग्रीन्स रेस्टॉरंटची इमारत आणि जागाही गेटवे प्रकल्पासाठी ताब्यात घ्यावी अशी सूचना केली. 4 मे 1914 रोजी महानगरपालिकेच्या मासिक बैठकीत महानगरपालिकेनं सरकारनं सादर केलेल्या आराखड्यावर काही किरकोळ सूचना करून प्रस्तावित वास्तूसाठी अधिकच्या 1 लाख रुपयांच्या देणगीला मंजुरी देण्यात आली. महानगरपालिका आता आधी ठरलेल्या 1 लाख रुपयांऐवजी 2 लाख रुपये 4 समान हप्त्यांमध्ये देणार होती. नवीन गव्हर्नर विलिंग्टन यानं गेटवेच्या बांधणीमध्ये वैयक्तिक लक्ष घालून डिझाईनमध्ये बदल करायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान जुलै 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. या युद्धात इंग्लंडचा सहभाग होता. त्याचा परिणाम भारतातल्या ब्रिटिश सत्तेवर होणं अपरिहार्य होतं. गेटवेच्या कामात काहीसं शैथिल्य आलं होतं. मंद गतीनं निर्णय होत होते. गेटवेच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पैशांचा पुरवठा होऊ शकत नव्हता. 1914चा उत्तरार्ध असाच गेला. नाही म्हणायला ऑगस्ट 1914 मध्ये गेटवेचे अंतिम आराखडे प्रसिद्ध करण्यात आले. हे आराखडे अंतिम असणार होते आणि आता त्यात कोणताही बदल संभवणार नव्हता. 1915 साल सुरू झालं. अपोलो बंदरावर भराव घालण्याच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोटी भरभरून कॉन्क्रीटचे ब्लॉक आणि दगड अपोलो बंदरावर येऊन पडू लागले. अवजड क्रेन मुक्कामाला आल्या. मजूर आले. पाण्यात बुडी मारून तळाला कॉन्क्रीटचे ब्लॉक आणि दगड बसवणारे पाणबुडे आले. ठरल्यानुसार अपोलो बंदरावर भराव घालण्याचं काम सुरू झालं. मे 1915 रोजी सुरू झालेल्या भरावाचं काम महत्प्रयासानं अखेर फेब्रुवारी 1919 मध्ये पूर्ण झालं. मधल्या काळात गेटवेच्या निर्मितीमध्ये जातीनं रस घेणारे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्टन 16 डिसेंबर 1918 रोजी बदलून गेले आणि त्यांच्या जागी जॉर्ज लॉईड आले. नेतृत्वाच्या बदलामुळेही एकूणच कामावर परिणाम झाला होता. लॉईड यांनीही विलिंग्टन यांच्याप्रमाणे गेटवेच्या उभारणीत रस घेतला होता. पण मंदीचा फटकाच एवढा तीव्र होता की अवघ्या 6,500 चौरस मीटरच्या जागेत भराव घालण्यासाठी तब्बल 4 वर्ष लागली होती. भराव घालण्याच्या कामादरम्यान चालू असलेल्या जागतिक महायुद्धानं व्यापारावर परिणाम झाला होता. इंग्लंडची आर्थिक स्थिती खालावली होती. तिजोरीत खडखडाट होता. या संपूर्ण काळात पैशांची चणचण निर्माण झाली होती. नागरी आणि लष्करी प्रशासनावर प्रचंड ताण आला होता. भरावाच्या कामासाठी आवश्यक ते मजूर, यंत्र, साहित्य मिळत नव्हतं.
त्यामुळेही खर्चावर नियंत्रण ठेवणं अवघड होत होतं. अपोलो बंदराच्या भरावाचं काम मंद गतीनं चालू राहिलं आणि 1919च्या फेब्रुवारी महिन्यात ते अखेरीस पूर्ण झालं. फेब्रुवारी महिन्यात भराव घालून मिळवलेल्या जागेवर गेटवेच्या पायाची आखणी करण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडावा लागला. या महिन्याच्या प्रारंभी पांढऱ्या रंगानं पायाची आखणी करण्यात आली. 25 ऑक्टोबर 1919 रोजी गेटवेच्या वास्तूच्या पायासाठी जमिनीत 36 फूट खोलीवर कॉन्क्रीटची पहिली पाईल मारण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात द फर्स्ट पाईल फॉर द गेटवे ऑफ इंडिया ड्रिव्हन टुडे या मथळ्यानं फोटोसहित मोठी बातमी प्रसिद्ध झाली. पायलिंगचं काम संपायला पुढचे 3-4 महिने गेले आणि अखेर फेब्रुवारी 1920 मध्ये बहुप्रतीक्षित गेटवेच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. कठीण आर्थिक परिस्थितीमुळं बांधणीचं काम हवा तसा वेग पकडत नव्हतं. मंजुरी, बांधकाम, साहित्य, इंधन, वाहतूक इत्यादींचे भाव भरमसाठ वाढले होते. परिणामी एकूणच प्रकल्पाच्या खर्चात काटछाट करण्यात आली. मुख्य खर्च होता तो इटलीहून मार्बल आयात करण्याचा. इटलीच्या मार्बलचे दर खूप वाढल्यामुळे मार्बलमध्ये गेटवे बांधण्याची कल्पना सोडून देण्यात आली. ग्रॅनाइटचा आग्रह देखील सोडून देण्यात आला. त्याऐवजी त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे आताच्या मुंबईमधल्या मालाड पश्चिमेकडच्या खारोडी इथल्या खाणीत मिळणाऱ्या पिवळ्या रंगाची झाक असलेल्या विशेष दगडांची निवड केली गेली. स्थानिक स्तरावरच दगड उपलब्ध झाल्यानं बांधकामाच्या खर्चात मोठीच बचत होणार होती. गेटवेच्या बांधकामामध्ये हळूहळू प्रगती होत होती. आर्थिक तंगीमुळं केवळ गेटवे ऑफ इंडियाची वास्तू आणि समोरची बाग एवढ्याचीच उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बागेच्या मागं असलेली रॉयल बॉम्बे यॉट क्लबची इमारत, क्लबच्या मागच्या इमारती आणि त्यांच्या मागे असलेल्या तोफखान्याचा मोकळा प्लॉट ताब्यात घेऊन त्या जमीनदोस्त करून त्यावर मिरवणुकीसाठी भव्य मार्ग तयार करण्याची योजना मात्र तुर्तास लांबणीवर टाकण्यात आली होती आणि नंतर मात्र ती सोडूनच देण्यात आली. युद्धामुळं निर्माण झालेली आर्थिक तंगी एवढी तीव्र होती की 5 जानेवारी रोजी गेटवे योजनेतल्या मिरवणुकीच्या रस्त्यासाठी राखून ठेवलेला तोफखान्याचा प्लॉट सरकारनं चक्क विक्रीसाठी काढला. 16 एप्रिल 1921 रोजी 5000 चौरस मीटरच्या या प्लॉटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रांमधून देण्यात आली. परंतु अनेकदा जाहिराती देऊनही हा प्लॉट घेण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. त्यामुळं 2 महिन्यांनी सरकारवर हा लिलाव रद्द करण्याची नामुष्की आली. एवढी भीषण आर्थिक तंगी आणि महागाई त्यावेळी मुंबईत होती. आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 7वा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई.